नमस्कार मित्रांनो, आजच्या दृष्टिकोनमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, आज 26 तारीख आहे. हे 4 आर्टिकल आपण आज बघू. पहिला आहे लोकसभा टू टेक अप जस्टिस वर्माज रिमूव्हल. ठीक आहे, ती प्रोसेस काय आहे ती बघू आपण. बातमीपेक्षा पण प्रोसेस आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे कन्सेशनल सेक्स बिटवीन अडोलसंट 16 to 18 मस्ट नॉट बी ट्रीटेड ॲज अन क्राईम. ॲमिकस कुरी यांनी सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टमध्ये. त्यानंतर कारगिल ते पहलगाम ही जी काही जर्नी आहे 25 ते 26 वर्षाची, त्यामध्ये आपली सिक्युरिटी जे ॲपॅरेटस आहे त्यामध्ये कसे चेंजेस झाले आणि आपला रिस्पॉन्स कसा आहे ते एक आपण थोडक्यात बघू. आणि त्यानंतर MS स्वामीनाथन यांनी मँग्रोव्ह इकोसिस्टीमबद्दल त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपण बघू. ठीक आहे. आणि 2 आर्टिकल प्रिलिम रिलेटेड आहे, ते पण लास्टला आपण बघू. पहिल्या आर्टिकलपासून आपण सुरू करू. तर लोकसभा टू टेकअप बायपार्टिसन मोशन टू रिमूव्ह जस्टिस वर्मा. बायपार्टिसन असं का म्हटलंय? कारण रुलिंग पार्टीजमधले मेंबर ऑफ पार्लमेंट आणि ऑपोजिशनमधले पण मेंबर दोघं पण यामध्ये त्यांनी साईन केलेलं आहे. ठीक आहे. तर आपण डायरेक्ट प्रोसेस बघूया आता. बघा, भारतामधील न्यायाधीश हटवण्याची प्रक्रिया महाभियोगासारखी प्रक्रिया आहे. ठीक आहे. पण हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे इथे. जे आपण न्यायाधीशांना हटवणार आहोत किंवा त्यांना रिमूव्ह करणार आहोत, तर त्यांच्या बाबतची जी प्रोसेस आहे त्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये महाभियोग म्हटलेलं नाहीये, इम्पॅचमेंट म्हटलेलं नाहीये. ती जी काही टर्म आहे ती फक्त प्रेसिडेंटच्या रिमूव्हलसाठी वापरलेली आहे आपल्या राज्यघटनेमध्ये. ठीक आहे. बघा, न्यायाधीशाला केवळ सिद्ध गैरवर्तन व असमर्थता प्रूव्ड मिसबिहेवियर ऑर इनकॅपॅसिटी या कारणावरूनच पदावरून हटवले जाते. आणि इथे राष्ट्रपतीसाठी कोणता शब्द वापरलेला आहे? तर व्हायलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, राज्यघटनेची व्हायलेशन. तर हे वापरलेलं आहे. संज्ञा बघा, जरी संविधानात महाभियोग हा शब्द वापरण्यात आलेला नाही तरी खालील कलमान्वये सुरू होणाऱ्या प्रक्रियेसाठी तो सामान्यतः वापरला जातो. जनरली आपण त्याला महाभियोग म्हणतो, पण तो टेक्निकली महाभियोग नाहीये. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयांसाठी आहे, 218 मध्ये उच्च न्यायालयासाठी आहे. ठीक आहे. हटवण्याचा अधिकार कुणाला आहे? तर बघा, न्यायाधीशाला केवळ संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या ठरावावर आधारित राष्ट्रपतीच्या आदेशाने हटवता येते. काय नेसेसरी आहे? पहिले सभागृहांनी ठराव केलेला पाहिजे त्या मेजॉरिटीने, आपण ती मेजॉरिटी बघू आणि त्यानंतर मग राष्ट्रपतीचा आदेश येतो. बघा, आपण 124 आणि 218 बघितलं. त्यानुसार पार्लमेंटने 1968 साली एन्क्वायरी ऑफ जजेस हा जो काही ऍक्ट आहे, न्यायमूर्तींची चौकशी अधिनियम, हा पास केलेला आहे. त्यानुसार बघा, प्रोसेस सांगितलेली आहे की न्यायाधीशांना कसं हटवायचं, सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या. ठराव बघा, ठराव सुरू करणे. महाभियोगाचा ठराव कोणत्याही सभागृहात मांडला जाऊ शकतो. लोकसभेमध्ये 100 सदस्यांची सही पाहिजे, राज्यसभेमध्ये 50 सदस्यांची सही पाहिजे. प्राथमिक परीक्षण अध्यक्ष किंवा सभापती व्यक्तींचा, म्हणजे जे काही एक्सपर्ट असेल किंवा मग त्यांना कोणत्याही व्यक्तीचा सल्ला घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात, किंवा जे कागदपत्र आहे ते परीक्षण करू शकतात. या आधारे ते ठराव स्वीकारायचा की नाकारायचा हे ठरवतात. ठीक आहे. बघा, ठरवल्यानंतर काय होतं की सभापती असेल किंवा अध्यक्ष असेल, 3 सदस्यांची एक समिती नेमली जाते आणि या 3 सदस्यांमध्ये ते सदस्य कोण कोण असतात हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. प्रिलिम्सला पण येऊ शकतं आणि मेन्सला पण येऊ शकतं. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असेल, भारतातल्या कोणत्याही उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असेल, आणि 3 नंबरला कायदेतज्ञ असेल. प्रख्यात कायदेतज्ञ, इंग्लिशमध्ये टर्म वापरली आहे डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट. ठीक आहे. चौकशी प्रक्रिया बघा, समिती आरोप निश्चिती करते आणि चौकशी करते, ही 3 सदस्यीय समिती. त्यानंतर संबंधित न्यायाधीशाला आरोपांची प्रत दिली जाते की तुमच्यावर हे आरोप आहे, आणि त्यांना लेखी उत्तर देण्याची एक संधी दिली जाते. त्यानंतर जो काही अहवाल आहे तो सादर केला जातो. चौकशी पूर्ण झाल्यावर समिती आपला अहवाल अध्यक्ष किंवा सभापतींना सादर करते, ज्याने ती कमिटी गठीत केलेली आहे त्यांना. ठीक आहे. हा अहवाल संबंधित सभागृहात मांडला जातो. त्यानंतर काय होतं बघा, जर अहवालात गैरवर्तन किंवा असमर्थता प्रूव्ड मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटी हे जर आढळलं तर ठरावावर चर्चा होते. त्यानंतर मग संसदेमध्ये मतदान होतं. ठराव कोणत्याही सभागृहात मंजूर होण्यासाठी त्याला खालील प्रकारे बहुमत लागते. काय? तर सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचे बहुमत, म्हणजे एकूण सदस्य म्हणजे 50% पेक्षा जास्त बहुमत पाहिजे, प्रोव्हाइडेड दॅट की जे हजर आहे त्यांच्यापैकी 2/3 बहुमत लागेल. आणि मग त्यानंतर राष्ट्रपतीचा अंतिम आदेश. दोन्ही सभागृहांनी ठराव मंजूर केल्यानंतर तो राष्ट्रपतीकडे पाठवला जातो आणि राष्ट्रपती न्यायाधीश हटवण्याचा अंतिम आदेश जारी करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की आतापर्यंत या महाभियोगाद्वारे कोणत्याही जजला आपण काढलेलं नाही अजून. ठीक आहे. बघा, निष्कर्ष बघा, हे महत्त्वाचं आहे, हे तुम्ही लिहून घ्यायचे. ही प्रक्रिया न्यायव्यवस्थेची स्वायत्तता टिकवण्यासाठी कठोर का? कारण ही सगळी प्रोसेस थ्रू त्यामध्ये जायचंय, ही प्रोसेस सगळी फॉलो होणारी, कठोर निकष आणि अनेक सुरक्षात्मक टप्पे प्रदान करते, तसेच जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी एक सक्षम यंत्रणा उपलब्ध करते. बघा, मग ही सिलेबसमध्ये कुठं विचारला जाऊ शकतो प्रश्न. बघा,
तर सेपरेशन ऑफ पॉवर, विविध अंगांमधील अधिकाराची विभागणी आणि त्यानंतर न्यायपालिका यांची रचना, या 2 पॉईंटमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो मेन्सला आपल्याला. ठीक. पुढला जो आजचा टॉपिक आहे तो बघूया आपण. खूप महत्वाचा आहे. संमतीने झालेला जो सेक्स आहे किंवा संमतीने झालेले जे संबंध आहे 16 ते 18 या वयोगटामध्ये त्याला क्राईम ट्रीट करू नये असं कोणी म्हटलंय तर अमिकस क्युरी. ठीक आहे, यांनी म्हटलेलं आहे. अमिकस क्युरी म्हणजे ते पण काय तुम्हाला सांगतो त्या अगोदर सिलेबस बघा. कुठे विचारला जाऊ शकतो प्रश्न, GS2 मध्ये विचारला जाऊ शकतो की वल्नरेबल सेक्शनसाठी वेगवेगळे कायदे वगैरे. त्यानंतर बघा हा प्रश्न तुम्हाला GS4 मध्ये देखील विचारला जाऊ शकतो, कारण इथं फंडामेंटल क्वेश्चन ऑफ इथिक्स इन्व्हॉल्ड आहे. ठीक आहे, नीतिशास्त्र आणि जे काही आपण इथिक्स आणि मॉरॅलिटी म्हणतो त्यामध्ये. ठीक. तर सगळ्यात महत्त्वाचं अमिकस क्युरी म्हणजे काय? अमिकस क्युरी म्हणजे एक असा लॉयर असतो जो सुप्रीम कोर्टला ॲडवाईस देतो, इम्पार्शियल लॉयर असतो. ठीक आहे, तो कोणत्याही पार्टीशी, गव्हर्नमेंट असेल किंवा पेटिशनर असेल किंवा रिस्पॉन्डंट असेल याच्याशी तो रिलेटेड नसतो. अमिकस क्युरी म्हणजे कोण? इम्पार्शियल ॲडवायझर टू ज्युडिशरी. बघा 16 ते 18 वयोगटातील परस्पर संमतीने लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा ठरू नये कोण म्हणतंय? तर सर्वोच्च न्यायालयातील अमिकस क्युरी. इथं कोण आहे तर इंदिरा जयसिंग ह्या अमिकस क्युरी अपॉइंट केलेला आहे सुप्रीम कोर्टने. मुख्य मुद्दा काय आहे? वरिष्ठ वकील अमिकस ज्युरी इंदिरा जयसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, बघा 16 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये परस्पर संमतीने झालेला संबंध हा पोस्को कायद्यानुसार शोषण मानू नये आणि त्याला गुन्हा ठरवू नये. ठीक आहे ना, म्हणजे दोघांचीही संमती आहे, त्या वयोगटातील दोघांची संमती आहे आणि दोन्ही जे मुलं आहेत ते 16 ते 18 आहे, मुलगा आणि मुलगी. ठीक आहे, म्हणून इंदिरा जयसिंग यांचं असं म्हणणं आहे की हा गुन्हा ठरवू नये. बघा संदर्भ काय आहे तर 2012 मध्ये दाखल झालेली याचिका हा एक या याचिकेवर सध्या जी काही सुनावणी सुरू आहे, ज्यामध्ये फौजदारी कायदा अधिनियम 2013 हा 2013चा जो काही सुधारणा कायदा आहे तो आपण कधी आणला होता? जे निर्भया प्रकरण झालं होतं डिसेंबर 2013 मध्ये, 2012 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर झालं होते. तर 16 ते 18 या जो काही वय आहे त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे. बघा आता जयसिंगने जे इंदिरा जयसिंग यांनी जे मुद्दे मांडले आहेत ते खूप महत्त्वाचे, ते तुम्ही पेपर 4 मध्ये आणि पेपर 2 मध्ये जसे तसे लिहू शकतात. बघा 16 ते 18 वयोगटातील परस्पर संबंधी लैंगिक संबंध हे मूळतः शोषणात्मक नाही म्हणून त्यांना गुन्हा ठरवणे चुकीचे आहे. ठीक आहे, शोषणात्मक नाहीये. त्यानंतर पोस्को कायदा IPC 375 आणि नवीन आलेला भारतीय न्याय संहिता कलम 63 नुसार क्लोज इन एज एक्सेप्शन, बघा ही लीगल टर्म आहे, अंतर्भूत केला जावा. म्हणजे काय की ही टर्म जर अंतर्भूत केली तर बेनिफिट ऑफ डाऊट या 16 ते 18 वयोगटातील मुलांना दिले जाईल, जेणेकरून वास्तविक परस्पर संमतीने असलेले किशोरवयीन संबंध संरक्षित राहतील, त्यांना गुन्हा ठरवला जाणार नाही. पोस्कोमधील बालक या संज्ञेत 16 ते 18 वर्ष वयोगटातील परस्पर संमतीने संबंध ठेवणारे किशोर समाविष्ट नसावेत. आपण बघितलं की पोस्कोमध्ये बालकाची व्याख्या काय आहे तर 18 वर्षाखाली सगळे बालक. पण इंदिरा जयसिंग यांचं असं म्हणणं आहे की 16 ते 18 जे काही वय जे आहे आणि ज्यामध्ये 16 ते 18 दोन्ही बालक समाविष्ट आहे, तर तिथं जी डेफिनेशन आहे तेवढं ती टर्म रिमूव्ह करावी. किशोरवयीन नातेसंबंधामध्ये शिक्षा न देता कायद्याचा संरक्षणात्मक हेतू राखला जावा. ठीक आहे, ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे तर जयसिंग आर्ग्युमेंट काय करताय की 2013 पर्यंत 80 वर्ष, 18 वर्षापर्यंत 16 वर्षापर्यंतच जे काही आहे संमतीची डेफिनेशन होती, 18 आपण 2013ला केलेली आहे. ठीक आहे, या वाढीसाठी कोणताही ठोस आधार किंवा आकडेवारी सादर करण्यात आलेली नाहीये, म्हणजे गव्हर्नमेंटकडनंच, कारण गव्हर्नमेंटनेच हा ऍक्ट पास केलेला आहे असं जयसिंग यांचं म्हणणं आहे. म्हणून बघा हे महत्त्वाचं आहे. उद्देश काय पाहिजे ह्या कायद्याचा तर शोषणाशिवाय स्वैच्छिक म्हणजे व्हॉलंटरी संबंधामध्ये किशोरवयीन मुलांविरुद्ध पोस्कोचा गैरवापर रोखला जावा. ठीक आहे, आणि प्रत्यक्ष गैरवापरापासून संरक्षण दिलं जावं पोस्को कायद्याला. ठीक आहे, हे इथं महत्त्वाचं आहे. अमिकस क्युरी तुम्हाला कळलेलं आहे. 16 ते 18 जे काही किशोरवयीन मुलं आहे त्यांच्या विरुद्ध पोस्कोचा वापर टाळावा. ठीक आहे, हे इंदिरा जयसिंग यांचं म्हणणं आहे. पुढचं आर्टिकल बघा. पुढचं आर्टिकल असं आहे की कारगिल पासून पहलगाम पर्यंत आपलं जे काही सिक्युरिटी ॲपॅरेटस आहे ते कशा प्रकारे चेंज झालं आणि भारताचा रिस्पॉन्स कसा आहे. प्रश्न कुठे येईल तर भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध पेपर 2 मध्ये, पेपर 3 मध्ये इंटरनल सिक्युरिटीमध्ये याचा प्रश्न येऊ शकतो. आपण डायरेक्ट आर्टिकल बघूया. कारगिल पहलगाम आणि सुरक्षा रणनीतीमध्ये सुधारणा झाली. तर बघा कारगिल बद्दल आपण थोडक्यात बघूया. 13 मे ते 26 जुलै युद्ध चालू होतं. स्वरूप बघा तर पहिलं असं युद्ध आहे जे थेट दूरदर्शनवर प्रदर्शित झालं. परिणाम काय झाला तर म्हणजे ह्या युद्धाचं फलित काय होतं तर भारताने पाकिस्तानी घुसखोरांना परत पाठवलं आणि पाकिस्तानने माघार घेतली आणि शस्त्रसंधीची मागणी केली. पार्श्वभूमी बघा तर हे जे युद्ध झालं त्याला पार्श्वभूमी कोणती होती तर 1998 मध्ये भारत न्यूक्लिअर पॉवर झालेला होता. पाकिस्तान देखील याच दरम्यान न्यूक्लिअर पॉवर झालेला होता. याच दरम्यान
भारत न्यूक्लिअर पॉवर झाला म्हणून भारतावर आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले होते, अर्थव्यवस्था कमकुवत होती आणि केंद्रामध्ये आघाडीचं सरकार होतं, ठीक आहे, संयुक्त सरकार होतं. आणि दुसरं काय आणखी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, या युद्धाने गुप्तचर यंत्रणांचे अपयश, पाळत ठेवण्याची कमतरता म्हणजे सर्वायलन्स कॅपॅसिटी ऑफ दी गव्हर्नमेंट आणि उच्च उंचीवरच्या भागात युद्धाची अपुरी तयारी म्हणजे डोंगराळ भागात, पर्वतीय भागामध्ये आपली जी युद्धाची तयारी ती त्या लेवलपर्यंत नव्हती. या सगळ्या ज्या काही काय म्हणतो आपण त्याला उणीवा आहे त्या पुढे आलेल्या होत्या. मग कारगिल नंतर कोणत्या महत्त्वाच्या सुधारणा झाल्या? इंटरनल सिक्युरिटीचे प्रश्न तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ह कराल त्यावेळेस हे पॉईंट लिहायचे आहे. गुप्तचर यंत्रणांमध्ये सुधारणा झाली. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीची स्थापना झाली 2002ला. डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीची स्थापना झाली. त्यानंतर NTRO, ठीक आहे, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था 2004ला स्थापन झाली. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, संयुक्त गुप्तचर समिती यामध्ये पुनर्रचना झाली आणि जे काही पद आहे NSAचं नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर हे परमनंट झालं, कायमस्वरूपी झालं, ठीक आहे, हे पॉईंट. त्यानंतर सैन्य आधुनिकीकरण कसं झालं बघा. कोल्ड स्टार डॉक्ट्राईन तयार झाली. बघा ही कोल्ड स्टार डॉक्ट्राईन तुम्हाला GS3 मध्ये पण विचारलं जाऊ शकतं आणि GS2 मध्ये विचारलं जाऊ शकतं, की डायरेक्ट असा प्रश्न विचारला जाईल, कोल्ड स्टार डॉक्ट्राईन म्हणजे काय किंवा व्हॉट डू यू मीन बाय दी कोल्ड स्टार स्ट्रॅटेजी किंवा कोल्ड स्टार डॉक्ट्राईन, ती काय आहे. तर भारतावर पाकिस्तानतर्फे असा कोणताही टेररिस्ट अटॅक झाला तर भारताचं जे सैन्य आहे ते एकदम जलद पद्धतीने आपण मॉबिलाइज करायचं आहे, जेणेकरून आपण शत्रूला उत्तर देऊ शकू. म्हणजे काय, जलद आणि मर्यादित कारवाईसाठी आपल्याला तयार राहायचं आहे विदिन 12 आवर्स किंवा 24 आवर्स, ठीक आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 काय, पर्वतीय युद्ध कौशल्य वाढवले भारताने. माउंट कॉर्प्सची स्थापना केली. त्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ याची आपण निर्मिती केली. कारगिल रिव्ह्यू कमिटीने याची रिकमेंडेशन दिलेलं होतं आणि आपण ती निर्मिती केलं. तर 2019 पासून ते पद आपल्याकडे आहे, जेणेकरून कॉर्डिनेशन, तिन्ही दलांमधलं कॉर्डिनेशन आणि काय म्हणतो आपण त्याला युनिफाईड थिएटर ऑफ दी कमांड त्याची अंमलबजावणी सुरू झाली. शस्त्र प्रणालीमध्ये देखील राफेल आपण खरेदी केली, तुम्हाला माहिती आहे. अपाचे हेलिकॉप्टर्स आलेले आहेत, चिनूक आलेले आहेत. S-400 आपण 2019 पासून इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे. पुढचं जे S-400 ते देखील लवकरच येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मिशन सिंदूरमध्ये, ऑपरेशन सिंदूरमध्ये बघितलं ब्रह्मोस क्षेपणास्त्र, ठीक आहे, ते आपण समाविष्ट केलेलं आहे आणि स्वयंनिर्भरता आणि मेक इन इंडियावर भर देण्यात आलेला आहे. दहशतवादी विरोधातील रणनीती कसा बदल झाला बघा. 99ला ज्यावेळेस आपलं IC-814 हे जे विमान हायजॅक झालेलं होतं त्यावेळेस आपण दहशतवादांच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या ऍक्सेप्ट केलेल्या होत्या, ठीक आहे. त्यानंतर संसदेवर हल्ला झाला 2001ला. ऑपरेशन पराक्रम अंतर्गत सैन्य तैनात झाले, पण ते तैनात करण्यासाठी, मॉबिलायझेशन करण्यासाठी खूप वेळ लागला आणि थेट कारवाई झाली नाही. 26/11ला आपण कोणतीही लष्करी कारवाई केली नाही. पण बघा त्यानंतर मग 2016ला बघा कशा प्रकारे बदल झाला. उरी हल्ला झाला तर आपण त्याला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिलं. पुलवामा हल्ल्याला देखील आपण बालाकोटने उत्तर दिलं आणि आता जे पहलगाममध्ये झालं त्याला आपण उत्तर दिलं मिशन ऑपरेशन सिंदूरने, ठीक आहे. बघा भारताचे प्रत्युत्तर काय होते ऑपरेशन सिंदूरमध्ये म्हणजे पहलगाम हल्ल्यामध्ये. तर 9 दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केले. 11 पाकिस्तानी लष्करी हवाई तळ उद्ध्वस्त केले, ठीक आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राद्वारे नूर खान बेस, हा खूप महत्त्वाचा आहे. नूर खान बेस तुम्ही कोट करायचा आहे, ज्यामध्ये संभाव्य अण्वस्त्र साठवणूक केंद्राचे नुकसान झालेले आहे आणि आपण त्यांच्या ज्या हवाई पट्ट्या आहेत त्या देखील उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आणि मग 96 तासात पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली. महत्त्व काय, इम्पॉर्टन्स काय आहे ऑपरेशन सिंदूरचं किंवा मग बदललेल्या आपल्या डॉक्टरांचं शिफ्टचं, ठीक आहे. भारताच्या दहशतवादी विरोधी धोरणात्मक निर्णायक वळण आले. पारंपरिक लष्करी ताकद आणि शून्य सहनशीलताचे प्रदर्शन झाले. आपण म्हणतो ना झिरो टॉलरन्स टू टेररिझम. भविष्यातील प्रत्युत्तरासाठी एक नवीन निकष तयार झाला. आता पाकिस्तानला माहिती झालेलं आहे की जर आपण असं काही कारवाया केल्या, प्रॉक्सी वॉर जर केलं तर भारत आपल्याला 2-3 दिवसात किंवा पुढच्या 8 दिवसामध्ये खूप निर्णायक असं उत्तर देईल. यामध्ये स्ट्रॅटेजिक टेकवेज काय आहे, कारगिलने भारताला पारंपरिक युद्धातील कमजोरी दाखवली, लष्करी सुधारणा घडून आणल्या आपण. त्यानंतर पहलगामने काय केलं की दहशतवादी विरोधी धोरणांच्या नव्या व्याख्या आपण समाविष्ट केल्या. संयमापेक्षा अचूक आणि आक्रमक प्रतिसाद, जागतिक संदेश. पाकिस्तानकडून होणाऱ्या कोणत्याही चिथावणीला आता जलद आणि कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल. भारताची सध्याची ताकद, आधुनिक लष्कर, अचूक कार्यवाहीची क्षमता, संरक्षणातील आत्मनिर्भरता, ठीक आहे. हे सगळे आपले टेकवेज आहेत, ठीक आहे. पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये हे पॉईंट महत्त्वाचे आहे. बघा जर आपण कन्क्लुजन काढायचं म्हटलं तर काय घडेल, कारगिल हे भारताच्या पारंपरिक युद्धनीतीतील एक निर्णायक वळण ठरले. तर पहलगामने दहशतवादाविरोधातील भारताच्या प्रत्युत्तरासाठी एक नवा निकष निश्चित केला. नवा निकष काय की आपण डायरेक्ट मिलिटरी कारवाई करू शकतो. पाकिस्तान
स्पॉन्सर टेररिझम आणि पाकिस्तान आर्मी विरुद्ध या दोघांनी मिळून भारताचा असा बदल दर्शवला आहे की भारत कोणतीही चिथावणी आता सहन करणार नाही. हे काय आहे आपलं कन्क्लुजन आहे. बघा दी सायंटिस्ट हू मेड, जे आपलं तिसरं आर्टिकल आहे ते द सायंटिस्ट हू मेड मँग्रोव्ह अ बझवर्ड. पेपर 1 मध्ये जॉग्राफीमध्ये रिसोर्सेसमध्ये हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. पेपर 3 मध्ये संवर्धन, ठीक आहे, यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. बघा एम एस स्वामीनाथननी जे काही भूमिका बजावली त्याबद्दलचं आर्टिकल आहे आणि खारफुटीचं जे महत्त्व आहे ते या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. खारफुटी या संकल्पनेला लोकप्रियता मिळवून देणारे शास्त्रज्ञ कोण? एम एस स्वामीनाथन. त्यांचं नाव इथं मी लिहिल्याचं विसरलो आहे, ते तुम्ही लिहून घ्या. खारफुटी संवर्धनाला मुख्य प्रवाहात त्यांनी आणलेला आहे. जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर खारफुटी संशोधन, संवर्धन आणि व्यवस्थापनामध्ये त्यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. बघा 80 पूर्वी काय होतं ते सांगितलंय. खारफुटीचे महत्त्व जे आहे ते प्रामुख्याने किनारी भागातील समुदायांपुरते मर्यादित होते, जे मासेमारीवर अवलंबून होते. धोरणात्मक आणि वैज्ञानिक पातळीवर याकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होते. 89 मध्ये काय झालं तर टोकियोला 89 मध्ये कॉन्फरन्स झाली. या परिषदेत स्वामीनाथन यांनी हवामान बदलामुळे किनारी भागांना भेडसावणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकला, ज्यामध्ये जमिनी आणि पाण्याचे क्षारीकरण, चक्रीवादळे आणि उपजीविकेवर लाईव्हलीहूडवर होणारे परिणाम. तेव्हा त्यांनी काय केलं की खारफुटी कॅन बी अ पोटेन्शियल सोल्युशन. कशा प्रकारे तर कार्बन शोषण, हवामानाशी जुळून घेण्याची त्याची क्षमता, त्यानंतर नैसर्गिक आपत्तीपासून किनाऱ्यांचे संरक्षण, खारटपणा सहन करणाऱ्या जे काही खारफुटीची जंगलं आहेत त्या जातींचा विकास. 90 मध्ये काय झालं तर इंटरनॅशनल सोसायटी फॉर मँग्रोव्ह इकोसिस्टमची स्थापना झाली. तर ती कोणी केली तर एम एस स्वामीनाथन यांनीच केली आणि ते संस्थापक अध्यक्ष होते. कोणाचे तर इंटरनॅशनल सोसायटी फॉर मँग्रोव्ह इकोसिस्टम. तर त्यांचे योगदान बघा. मँग्रोव्ह चार्टर 1992 ला संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड चार्टर ऑफ नेचरमध्ये समाविष्ट झाला. वर्ल्ड मँग्रोव्ह ॲटलास हे देखील एस्टॅब्लिश झालं. त्यानंतर कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि मार्गदर्शक पुस्तिका. नंतर चौथा महत्त्वाचा पॉईंट आहे GLOMIS. हे काय आहे तर खारफुटी संबंधित जागतिक डेटाबेस आहे. हे सगळं निर्माण केलेलं आहे कोणी तर एम एस स्वामीनाथन यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. भारताचे योगदान बघा, हे महत्त्वाचे पॉईंट आहे. यामध्ये तुम्हाला प्रिलिम्सला पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. या बीश आणि कॅनल मेथडवर प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रिलिमला. बघा खारफुटीच्या पुनर्स्थापनामध्ये वैज्ञानिक आणि सहभागी दृष्टिकोनाचा भारताने पुरस्कार केला. स्पष्ट केले की स्थानिक लोक नव्हे तर झाडांची संपूर्ण तोड, क्लिअर फेलिंग ही डिग्रेडेशनची प्रमुख कारणे आहे. आणि फिश बोन कॅनल मेथड नावाची पद्धत विकसित केली. कशासाठी तर ट्री प्लांटेशनसाठी, मँग्रोव्ह प्लांटेशनसाठी. फिश बोन कॅनल मेथड. जर तुम्हाला प्रश्न आला की ही मेथड कशाशी रिलेटेड आहे तर झाडांशी रिलेटेड आहे, म्हणजे आपण प्लांटेशन करतो त्याच्याशी रिलेटेड आहे. स्थानिक समुदाय आणि वन विभाग यांच्या सहकार्याने संयुक्त खारफुटी व्यवस्थापन, जॉईंट मँग्रोव्ह मॅनेजमेंट सुरू केलं कोणी? भारताने. त्यांचे कार्य पुढील प्रमाणे नैसर्गिक आपत्ती धोरणानंतर वननिधीवर परिणामकारक ठरले. कुणाचे? भारताचे. आणि मेन म्हणजे एम एस स्वामीनाथन यांचे. 1999चा ओडिसा सुपर सायक्लॉन आणि 2004चा हिंदी महासागर सुनामी यामध्ये असं अधोरेखित झालं की जे खारफुटीची जंगलं आहे त्यांचं महत्त्व खूप जास्त आहे. परिणाम बघा, खारफुटीचे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर खालील स्वरूपात महत्त्व अधोरेखित झाले. जागतिक हॉटस्पॉट, आपत्तीपासून संरक्षण करणारे निर्णायक अडथळे घडू शकतात. कशासाठी तर जे सायक्लोन येतात आणि त्सुनामी येतात त्यांच्यासाठी. ठीक आहे. हवामान नियंत्रक घटक बघा, हे एक डेटा आहे तुमच्या मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये. भारताच्या खारफुटी क्षेत्रात 2019 ते 23 दरम्यान 16.68 चौरस किलोमीटरने वाढ झालेली आहे खारफुटी जंगलामध्ये. त्यानुसार भारताचे खारफुटी क्षेत्र किती आहे बघा, टोटल आता 4991 चौरस किलोमीटर आहे, जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 0.15% इतके आहे. ठीक आहे. कन्क्लुजन बघा, एम एस स्वामीनाथन यांनी खारफुटीला फक्त दलदलीची जमीन या समजुतीतून बाहेर काढून तिला एक अत्यावश्यक पर्यावरणीय संपत्ती बनवलेली आहे आणि तिचे संरक्षण राष्ट्रीय आणि जागतिक प्राधान्य बनवलेले आहे. ठीक आहे. तर मँग्रोव्ह इकोसिस्टीम हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. पुढचं आर्टिकल बघूया आपण. हे प्रिलिम्सचं आर्टिकल आहे. ठीक आहे. काय की नरेंद्र मोदी यांनी सलग कार्यकाळात 2ऱ्या क्रमांकाचं जो काही पराक्रम आहे किंवा मग काय म्हणतो आपण विक्रम केलेला आहे. ठीक आहे. इंदिरा गांधींना मागं सोडलेला आहे. 1 नंबरला कोण आहे तर अजूनही पंतप्रधान राहिलेले तेव्हाचे नेहरू आहे. ठीक आहे. पुढचं काय आहे तर हे डोकलाम. ठीक आहे. डोकलाम कुठे आहे तर बघा, भारत, चीन आणि भूतान यांच्या ट्रायसीमेवर आहे. ठीक आहे. ट्रायसीमेवर आहे, चुंबी खोऱ्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि रणभूमी पर्यटन योजना भारताची एक पर्यटन योजना आहे, जेणेकरून 3 जी ठिकाणं आहेत
ती या पर्यटन योजनेमध्ये आपण डेव्हलप करणार आहोत. आजचे जे पॉईंट होते ते आपले इथेच संपतायत. भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये.